तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, आजचा आपला असा मुद्दा असणार आहे की जी 5वी आणि 7वीची 8वीची स्कॉलरशिप झालेली आहे, तर त्याची मेरिट लिस्ट किती लागणार आहेत, कट ऑफ किती लागणार आहेत. तर तुम्हाला जर त्याचा कट ऑफ जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बघा, याची मेरिट लिस्ट तुम्हाला कशी बघायची आहे, तर तुमचा कट ऑफ काय लागू शकतो हे व्यवस्थितरित्या व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघायचं आहे. तर बघा, तुम्हाला त्याची जर मेरिट लिस्ट लागायची आहे तर एक वेबसाईट आहे, काय PUPPS हे असं तुम्हाला गुगल क्रोमवर टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल तेव्हा एकदम व्यवस्थितरित्या एक डेस्कटॉप ओपन होणार आहे. त्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर त्याचे निकष काय काय आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर पहिल्या याच्यावर क्लिक करून तुम्हाला याच्यामध्ये जायचं आहे आणि शिष्यवृत्ती 2026, तर याच्यामध्ये जर तुम्ही टॅप केलं तर इथे इयत्ता 5वी 8वी याच्यात क्लिक करायचं आहे. इथे यस ऑर नो मध्ये तुम्ही यस ला क्लिक करायचं, आपल्याला डेस्कटॉप मध्ये जायचंय म्हणून. आता त्याच्याच नंतर इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व काही दिलेलं आहे की किती निकष वगैरे. तुमचा निकाल इथे तुम्ही निकालही आता लागलाय तर निकालही चेक करू शकतात, हे मागच्या वर्षी. आता निकष काय काय आहेत, तर आपण 5वी बद्दल बोलतोय. मग 5वी बद्दल आपण काय करणार आहेत, 5वीवर क्लिक करून घेणार आहेत. तर 5वीचे इथे तुम्हाला अशा प्रकारे डेस्कटॉप ओपन होईल. आता इथे बघायचं आहे तुम्ही की काय दिलेले आहेत, पूर्व उच्च शिक्षित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी. तर याच्यात बघायचं आहे की इथे तुम्हाला सर्व काही लिस्ट वगैरे दिलेली आहेत. तर लिस्ट बघायचे, शिष्यवृत्तीचे स्तर. आता तिथे एक ग्रामीण स्तर आहेत आणि एक शहरी स्तर आहेत. तर ग्रामीण शहरमध्ये कसे कसे रिझर्वेशन्स आहेत. रिझर्वेशन म्हणजे कास्ट साठी कसे आहेत, ओपन साठी कसे आहेत, कोणाकोणाला किती किती शहरांमधून किती किती मुलं भेटणार आहेत, हे सर्व व्यवस्थितरित्या आपल्याला इथे सांगितलं आहे. तर बघा, EFGHIJK असे आहेत गट आहेत. तर शिष्यवृत्ती मासिक दर 500 500 500 सर्वांना 500 रुपये आहेत. आणि इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत जातं शिष्यवृत्तीचे नाव. तर राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण सर्वसाधारण मुलं म्हणजे ओपन, मागासवर्गीय मागासवर्गीय मुले, मागासवर्गीय मुली आणि सर्वसाधारण ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले. तर टोटल टोटल बघा इथे दिलेले आहेत पात्र. तर ग्रामीण भागातले टोटल किती, 16,693 जणांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहेत. त्याच्यामधून बघा, सर्वसाधारण मुली भेटणार आहेत 243. आणि त्याच्यामधून सर्वसाधारण मुली आहेत किती, 19. मागासवर्गीय मुली आहेत 93, म्हणजे रिझर्वेशन्स आहेत. मागासवर्गीय मुलींना आहेत 11. सर्वसाधारण ग्रामीण मध्ये आहेत 8,124 आणि शहरीमध्ये आहेत 7,863. एवढे सर्व तुम्हाला काय करणार आहेत, शिष्यवृत्तीला पात्र होणार आहेत. आता याच्याच नंतर तुम्हाला बघायचं आहे. आता याच्याच नंतर तुम्हाला सांगतोय की कट ऑफ कसा चेक करायचा, इतके तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे दिलेले आहेत. आता त्याच्याच नंतर कट ऑफ कसा चेक करायचं हे तुम्हाला बघायचं. आता इथून सर्व तुम्ही बॅक जायचंय. बॅक जर गेले, आता बघा इथे जसं तुम्ही PUPPS तुमच्या याच्यासाठी टाकलं होतं, तर त्याच्यात PUPPS MSCE हे असं टाईप करायचं आणि मग नंतर सर्च केलं तर 2025 ची मेरिट लिस्ट तुमची ओपन होणार आहेत. MSCE 2025 ची. तर हिचे 2025 ची ओपन झाली की तुम्ही इथे व्यवस्थितरित्या याच्यात गेलं की तुम्हाला सर्व काही निकष वगैरे जसे 5वीचे आहेत तसेच दिसणार आहेत. वरती जर तुम्ही स्क्रोल आउट करत गेले तर इथे तुम्हाला मेरिट लिस्ट बघायला भेटणार आहेत. मेरिट लिस्ट बघायचे याच्यात, तर इथे आवेदनपत्र वगैरे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे गुणवत्ता यादी. आता गुणवत्ता यादीवर जर तुम्ही क्लिक केलं तर 5वीची तुम्हाला राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय. आता आपल्याला लागतील तर जिल्हास्तरीय, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट लागते. आता डिस्ट्रिक्ट वाईज जर मेरिट लिस्ट लागते तर आपल्याला डिस्ट्रिक्ट सर्च करायचे आहेत, कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण बघतोय. तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये इथे बघायचे आहेत. तर आपलं समजा आपण महाराष्ट्रातून बघतोय, सॉरी महाराष्ट्रातली कोणती डिस्ट्रिक्ट बघतोय, आपण समजा पुणे घेऊयात. काय घेऊयात, पुणे. समजा इथे आपण सिलेक्ट करूयात पुणे. तर पुणे कुठे आहेत, ठीक आहे, आपण पुणे सबमिट केलं. पुणे टाकून सबमिट केलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे कळणार आहेत की पुण्याचे मेरिट लिस्ट काय काय लागले. तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकतात, किती मार्क्स पासून किती मार्क्स पर्यंत तुमचा हा रिझल्ट लागणार आहे. तर इथे बघायचं आहे पुण्याचे मेरिट लिस्ट काय काय आहेत, ही लोड होते.
त्याच्यानंतर इथे तुम्हाला एंड ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे पूर्ण हे कळणार आहेत. आता बघा इथे तुम्हाला भेटत आहेत बघायला. आता MS20 मेल गवाडे प्रज्वल रामेश. आता मराठी माध्यमातल्या होतात 10 सीट होतात 97.33 पासून 97% पासून तुम्हाला कुठपर्यंत पर्सेंटेज लागलेले आहेत बघा. शेवटचे आपण बघू कुठपर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. तर बघा किती पर्सेंटेज लागतील तर 73.33 जनरल कॅटेगरी मधले. अर्बन म्हणजे काय, ग्रामीण भागातले 73 म्हणजे 97 पासून तर 73 पर्यंत टक्केपर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे इथे घेतलेलं आहे. तर तुम्हाला जवळपास एवढा स्कोर करणं आवश्यक आहे, 73% वरती स्कोर करणं. आता 2-4 मार्क्स एक्स्ट्रा लागू शकतात, तर 77 आपण पकडून चालूयात. 75 to 80 पर्यंत तुमचा या वर्षीचा कट ऑफ 5वीचा जाऊ शकतो. तर सर्वांनी हा कट ऑफ चेक करायचा आहे तुमचा, कुठे कुठे कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये कसा कसा लागलाय आणि तुम्हाला काय स्कोर आलाय हा मला नक्की याच्यामध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली असेल त्यांना नक्की शेअर करा. आणि कट ऑफ किती लागणार आहेत, काय लागणार आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन त्यांना बघा, त्यांना शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.